हे पण माहिती असलं पाहिजे ना. हा, तर आपण कुठे होतो? हे शब्द असतात बरं का, आपण कुठे होतो म्हणजे जर विषयांतर झाला अभिनयासाठी, पण कॅमेरा समोर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला ते पद्धतीने ऍक्टिंग करावं लागते. की कॅमेरा समोर ज्यावेळेस आपण कॅमेरा घेऊ, रंगमंच थोडासा घेऊ, बरोबर. तुम्हाला घरी कॅमेरा म्हणजे तुमचा मोबाईल असेल, त्याच्यावर रील बनायला आवडतं ना? आवडतं असं सगळ्यांनी म्हणायचं. आणि लक्षात ठेवा, फक्त आपल्याला कॅमेरा समोर करायचे म्हणून नाही. आता ही स्क्रिप्ट काय करायला लागते? वाचायला लागते अगोदर, एकदा, दोनदा, तीनदा, 20दा, 25दा, जोपर्यंत ती शब्द लक्षात राहते. म्हणजे काय आला? अभ्यास. म्हणजे अभिनेत्याला अभ्यास गरजेचा आहे की नाही? तुम्ही माझ्याशी बोलता बोलता जर पाणी प्यायची इच्छा झाली तर पिऊ शकता, अजिबात बंद नाही. चॉकलेट असेल तिच्यात खाऊ शकता, त्यावेळेस काही खायचं असेल तरी खाऊ शकता. अभिनयाचं असंच असतं, तसं एकदम फ्री होऊन जा. जर तुम्हाला काही त्रास होत असेल, कळत नसेल किंवा घाबरायला होत असेल तर मला सांगा, आपण अजून सोपं करू. कोणाला झोप लागत असेल तर आपण त्याच्याकडून इकडे ऍक्टिंग करून घेऊ. आहे का कोणाला असं? आहे का? कंटाळा आलाय का? आला तुला? ओके, नाही म्हणायचं, जोरात म्हणायची. मग जाऊन देऊ आपण, उद्या मोठ्याने ओरडणार म्हणून आपण रविवार ठेवला. आता बघा, अभिनयाच्या अंगाने आपण विचार करू. आपल्याकडे हे काय आहे? हे आहे शब्द लक्षात आले ना? आपण थोडं घेऊ. हे काय आहे? पूर्ण अंगाने आपल्याला अभिनय करावा लागतो ना. आता अभिनय सहज सांगतो. अंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक हे शब्द आहे का बघ, काल पण थोडं सांगितलं. आता अंगिक अभिनय म्हटल्यावर मी तुम्हाला काहीतरी सांगितलं असतं ना, सगळ्यांकडून अभिनय करायचा असतो. डोळे, जेव्हा टीचर रागवतात डोळे कसे असतात? डोळे कसे असतात? पण सगळ्यांनी करा ना. करून चालेल, काय प्रॉब्लेम? कारण काय प्रॉब्लेम? तुमच्या लक्षात आलं का? मग हा, इकडे चल पटकन. यांना रागवतात एक वेळेस. आपल्याला बोलायचं नाही आता, आपल्याला काय करायचंय? ऐका, फक्त आता मी ऍक्शन सांगतोय की नाही, म्हणजे आपल्या शरीराकडून आता फक्त त्यांना बोटाच्या याच्याने रागवायचंय. बर, जा बस, टाळ्या. ज्याला इच्छा असली पटकन सांगायचं. आपण असाच प्रवास पहा. तुझं काही वस्तू घेऊन पळाले का ते? बा, रागवण्यात पण फरक असतो. टाळ्या वाजवायच्यासाठी हेच शिकायचं. रागवणं खूप प्रकारचं असतं ना. मम्मी समजा पप्पा जेवण होत नसेल, तुम्ही करत नसाल तर वेगळं रागवतील ना. मैत्रीण वेगळी रागवते ना, मित्र वेगळे रागवतात ना, अभ्यास नाही केला ते वेगळं रागवतात. रागवण्यात पण फरक असतो ना. पण ज्यावेळेस स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असेल की त्याने तुम्हाला काही गोष्ट खायला दिली नाही म्हणून तुम्ही राग आला, तर तुमचा राग वेगळा असेल की नाही? तर खरोखर असेल का? त्याचं काय असेल? फक्त अभिनय. आपण नाटक नाही, नाटक स्टेजवर असतं. लक्षात ठेवूया, हे शब्द लक्षात ठेवायचे. आणि सपोज तुम्हाला काही गोष्टीचा कंटाळा आलाय, घरी अभ्यास करून कंटाळा आलाय, मम्मीला तुम्हाला सांगायचंय, मग तुम्ही कसं सांगाल? कोण सांगू शकतं? चलो, ज्याला इच्छा असेल पटकन, आपल्याला वेळ कमी ना, 1, 2, 3, 5 सेकंद म्हटलं का पटकन कोणीतरी यायचं, करायचं. बोला 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 बोला. मम्मी, बस झालं ना? नाही, एवढं जरी केलं तरी मम्मीने सांग, झालं नाटक सुरू तुझं, अभ्यास करतो, असंच होतं ना. मग गंमत अशी आहे की आपल्याला, ए बाळांनो इकडे बघा रे, काय फायदा आहे सांगा बरं? तुम्हाला फार आहे ना कमी खर्चात, एवढ्या खर्चात आहे ना, या 2 दिवसाची वर्कशॉपची फी सांगू का तुम्हाला? जर तुम्ही प्रोफेशनल लेवल मुंबई पुण्याला गेले किती असते? कमीत कमी 15,000. कमीत कमी, फक्त ते दिवसभर असतात आणि आपण 2 तास घेणार.
आणि मी तुम्हाला याचं स्ट्रक्चर सांगतो. तुम्हाला जर अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर 5 वर्षाचा NDA आहे आफ्टर ग्रॅज्युएशन, 3 वर्ष FTI ला आहे आफ्टर ग्रॅज्युएशन. त्याच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. ते तुम्हाला विचारतात तुम्ही नाटक बघितले का, तुमचा आवडता अभिनेता अभिनेत्री कोणती, रस काय असतात, आणि तुम्हाला याच्यात किती वर्षापासून आवड आहे, तुम्ही एखादं नाटक बसवलंय का, एखादं वाचलंय का, नाटकाचे प्रकार, रस काय असतात, नाट्य आविष्कार काय असतात, लोककला काय आहे. तुमच्या गावात वासुदेव होतं ना सकाळी सकाळी, कृष्णाचं ते मोरपीचं मुकुट वगैरे, ती पण एक लोककलाच आहे ना, ते पण एक अभिनयाचा भागच आहे ना. समजा तसं पात्र तुम्हाला मिळालं तर तुम्ही काय कराल, त्याला आठवण केली तो कसं म्हणतो, कसं चालतो, कसं बोलतो. आता बघा, अभिनय करण्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या गरीब मुलाची भूमिका आली वाटायला सिरियलमध्ये, मी सुरुवातीला बोललो की सिरियलमध्ये कोणाला जायचे. आता सिरियल कोण कोण बघतं, आत्ता कुठली सिरियल आवडते तुम्हाला हे पण सांगा. ती बंद झाली आता, हो का, बंद झाली. हो जो तारा, ओके. हां हां, आवाज मोठ्याने अभिनय शिकतो. ओके, तू तुला वर केला, तुला ऐकून वर केला, ऐकून येत रे, आवाज मोठा ठेवा ना. तुम्ही काय बोलला? अच्छा ठीक आहे. तुम्हाला कोणीतरी त्याच्यातला अभिनय आवडत असेल ना, प्रत्येकाला, ठीक आहे. आता प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी आवडतं, म्हणजे काय, त्याचा अभिनय आवडतो, त्याचं बोलणं आवडतं, त्याचं बघणं आवडतं, त्याची ड्रेस वगैरे चांगले असतात ते आवडतात. तुम्ही आपापसात का बोलता तुम्हाला ते सांगा. तुम्हाला जर बोलायचं असेल तर माझ्याशी बोला ना, म्हणजे तुमच्या प्रश्नाचे पण उत्तर मिळतील. तर तुम्हाला बोलणं महत्वाचं आहे की नाही. बोलण्यासाठी काय आहे, व्होकल हा घसा आहे, हा जर दाबा बरं काय होतं, आवाज येईल का चांगला. मग तुम्हाला तुमच्या, आता काय करेल मी, तुम्ही बोलायला लागले की मी थोडा शांत बसतो, जाऊ दे वेळ वाया गेलं चालेल, काय प्रॉब्लेम. तर व्होकल कॉर्ड तुम्हाला कंटिन्युअसली व्यवस्थित, म्हणजे तुमचं खाणं पिणं पण चांगलं पाहिजे की नको, पौष्टिक अन्न ग्रहण केलं तर तुम्हाला तुमचा आवाज आणि तुमचं शरीर राहते. तुम्हाला जर स्टेजवर 3 तास थांबायला लागलं आणि तुम्हाला चक्कर आले तर काय होईल. हे बा, अभिनयासाठी ह्या सगळ्या गोष्टी. पण सकाळी सकाळी ओंकार कोण करतं रे, सरांनी ओंकार पण सांगितलं. आता सगळ्यांनी ना करणं महत्वाचं आहे. काही करा, झोपून खा, पायवर करून कर, उलटा करून कर, बोललो बोल पडते. महत्वाचं आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. सायलेंट सायलेंट सायलेंट. अरे बापरे, लय डिस्कशन चालू आहे. तुम्ही काय बोलत होतो दोघं, मला सांगा ना प्लीज. काहीतरी बोलत होते तुम्ही, सांगा सांगा पटकन. नाट्याविषयी बोलत होतो, अभिनयाविषयी, मलाही बोलत होतो. आपापसात बोलून तुम्हाला आपापसात बोलायचं ना, माझ्याशी बोला, अभिनयाविषयी बोला. आपण ती चर्चा करतोय ना. तर सिरियलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वाचिक चांगलं शब्दप्रयोग आले पाहिजे. माझा प्रत्येक शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय का, जे बोलतोय ते एक शब्द तुम्हाला कळतोय का. म्हणजे जर आपल्याला बोलणं कळायला पाहिजे असेल तर आपलं सुस्पष्ट बोलणं हे कॅमेऱ्याच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरं, बोलता बोलता कोणाला अडखळायला होतं, कोणी बोबडं बोलतं किंवा कोणाला बोलता येत नाही असं कोणी आहे का. काय होतं तुला सांग पटकन. अडकळतं, काय प्रॉब्लेम, तू अडकळतो. ऋत्विक रोशन ऐकलंय का. हा हिरो आहे, ऐकलंय की त्याला. त्याला हात एक प्रॉब्लेम होता लहानपणी, तुमचा एवढा होता. त्याने सतत 10 वर्ष अभ्यास केला. आता वाटतं का तो. तुम्हाला काय करणं गरजेचं आहे. मग रोज 12 खडीचं पुस्तक असेल नसेल तर आपल्या लहान भावंडाचं किंवा आणायला लावायचं. 10, 12, 8 रुपयाचं मिळतं. ओ आ ई
तुम्ही नका आता बोलू. पूर्ण बाराखडी ही सुस्पष्ट रोज प्रॅक्टिस करायची. जर तुम्ही वाचिक अभिनय परिपक्वता आणण्यासाठी करत असाल ना तर तुम्हाला खूप गरजेचं आहे. बरं, आपल्या मराठीला किती शेड्स आहे, म्हणजे किती अंतरावर मराठी भाषा बदलते बरं. तान परत्वे म्हणजे प्रत्येक गाव आपण जिथे लांब लांब जातो ना, काय 8 प्रकारची भाषा आहे. ठीक आहे, असेल तुझ्या बरोबर. तालुका म्हणा, गाव शिवनुसार मराठी बदलते असं समजू आपण. प्रत्येक गावात थोडे